आईची शपथ, एवढ्या गाड्या काय करताय? एवढ्या गाड्या रात्रीचं इकडं. चला आपण विचारू कोणाला तरी काय चालू आहे इकडं. हे बघा, एवढ्या गाड्या करत काय इकडं. हो दादा, काय चालू आहे अक्षरशः इकडं? भाऊ इथं आता हे गॅसची लाईन लावलेली. कशासाठी भाऊ? गॅस पाहिजे. हे सर्व रिक्षावाले उभे, यांना गॅस पाहिजे. गॅस टाकण्यासाठी थांबलेले इथे. का बरं दादा, तुम्हाला गॅस नाही भेटत आहे का? नाही, गॅस नाही भेटत आहे ना. नाशिक मध्ये एकच पंप चालू आहे आणि बाकीचे पंप जे चालू आहेत ते मनमानीने आपल्या जे येईल. माझी एक किडनी काढलेली आहे, तरी मी नाईट मध्ये इकडे उभा आहे लाईनीमध्ये. कशासाठी उभा आहे मी? बोलायचं माझी वर्दी, सकाळची वर्दी आहे, माझी शाळेची वर्दी, हे व ते आहे. त्याच्यामुळे मी लाईनमध्ये उभा आहे रात्रभर. आता असाच उभा राहणार आहे. काय करणार मी? माझं घर चालवू का पोरा सोडू, हे करू ते करू? काय बोलायचं मी? बोला. म्हणजे एकच किडनीवर आहे मी. म्हणजे नाशिकला कोणी वाली आहे का नाही? जे दत्तक पिता होते त्यांनी तर वरती हात करून दिले. ते कालच त्यांनी नाशिकला व्हिजिट मारून गेले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आमदार लोक कोणी आमच्या रिक्षावाल्यांचं कोणी काय बघते नाही. काय एवढा करायचं? तुटवडा कसं काय बा नाशिक मध्ये? आज ज्या गाड्या चालताय ह्या सगळ्या म्हणजे वर्दीवरच्या गाड्या आहे. मुलांच्या शाळा, कोणाची कंपनीची वर्दी, याच्यावरती गाड्या चालतात. एवढं म्हणजे मनमानी कारभार. म्हणजे 120 रुपयांनी गॅस घ्यायचा तर घ्या, नाही तर नका घेऊ. एक गॅसवाल्यांमुळं एवढा तुटवडा झालेला आहे. प्रायव्हेटच करायचं होतं, सगळं प्रायव्हेट करून टाकावं सरकारने. बोलायचं तात्पर्य सरळ म्हणजे मग हेच नाही, म्हणजे मग आम्हाला पण रिक्षाचं म्हणजे आरटीओला आम्हाला पासिंग नको, काहीच नको. आमच्या रिक्षा पण प्रायव्हेट करून टाका, सगळं प्रायव्हेट करून टाका, विषय संपवून टाका. तिथं रिक्षा प्रायव्हेट करून टाका, पासिंग नाही, काहीच नाही. आम्ही आमच्या मनमानीने कारभार करू. जसं पंपाला मनमानी दिलंय तसं आम्हीच करू ना मनमानी. पण आमची मनमानी चालणार नाही. मग आम्हाला पावत्या लगेच मीटर घेऊन पुढे उभे राहणार आहे हवालदार. लगेच आम्हाला एक हो, लावलं 500 600 रुपयाच्या पावत्या आहे आज. एका फ्रंट सीटाला 500 रुपये पावती बसते. त्यावेळेस कुठं त्याच्यावरती जीएसटी लावल्या जाते. ती 614 रुपयाची पावती होती. पासिंग नाही, इन्शुरन्स नाही, हे नाही ते नाही. इन्शुरन्सचा विषय सगळा काय विषय. आज सगळ्याच गोष्टी म्हणजे एवढ्या महागाईत करून टाकलेल्या आहे या सरकारने. का सामान्य माणूस जगणार. हेच आहे आमचं. सरळ बोलायचं तात्पर्य आमचं हेच आहे. नाशिकमध्ये किती पंप आहेत किंवा नाही आहेत आम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाही आहे. पण पंप जे पण गॅस पंप आहेत तेवढे सर्व पंप चालू करा आणि रेट आहे ना एकच रेट द्या. रेट. कारण रेट एक याच्यासाठी द्या. एवढे रिक्षावाले आहेत ना, जर समजा एक्झाम्पल फॉर आम्ही जर नाशिक रोडला जाणार आहेत द्वारकेवरनं, तर सर्व रिक्षावाले 30 रुपये सीटानेच पैसे घेणार आहेत. 50ले कुणालाच भेटणार नाही. भेटतील तर कधी? आता गॅसचा भाव वाढलाय त्याच्यामुळे आता 50 भेटणार आहेत. तर नाशिकमध्ये जेवढे पण गॅसचे पंप आहेत ना, सर्वांना फक्त 60च्या वरती भाव नको पाहिजे. भाव तुम्ही देताय ना 120 रुपये कुठं, 80 रुपये कुठं. आम्ही खायचं का, गाडीचे हप्ते भरायचे का, घर चालवायचं, हे सरकारला समजतंय का? आता सरकार कुठं गेली? ज्यावेळेस तुमची गरज राहते त्यावेळेस तुम्ही असं करता आणि आता तुम्ही काय करताय असं. म्हणजे आम्ही दिसत नाही का तुम्हाला? आम्ही गेलो कुठं? आमचा पण थोडा विचार करा. आज कलेक्टर साहेबांकडे गेले, कलेक्टर साहेबांनी काय केलं? असं करून दिलं. आणि जेव्हा काम राहील तेव्हा बरोबर तुम्ही असं करणार. मग आम्ही दिसत नाही का तुम्हाला? आम्ही रस्त्यावर चालतोय. तुमच्या पण लेकरं बाळ ते गाडीत जातात ना कुठं ना कुठं, नाही ते जातात. तुम्ही पण प्रवास करतायत. तुम्ही प्रवास करताना काय विचार करतायत? गाडी बोलवतायत ना, मग ती गाडी पाण्यावर चालते का? हे रिक्षावाल्यांना पेट्रोलवर हे चालवतील तर हे खातील काय? यांचा पण थोडा विचार करा. आणि जेवढे पण नाशिकमध्ये पंप आहे ना, प्रत्येक पंपाला तुम्ही जर हातोटी दिलेली पण असेल, एक तर त्याला सील्स करा किंवा बंद करा कायमचा. बंद जरी झाला तरी चालेल. आणि जर तुमच्याकडनं LPGचा पुरवठा नाही होत असणार तर क्लिअर सांगा की बाबा महाराष्ट्रामध्ये किंवा इंडियामध्ये LPG दिला जाणार नाही गाड्यांसाठी, तुम्ही CNGवर वापरा. जर असं काही असेल ते पण सांगा. आम्ही एवढं रात्रभर इथं डोळे फोडण्यापेक्षा आम्ही गाड्यांना कन्वर्ट करतो. जर नाही कन्वर्ट होत असणार ना, आम्ही या विकून दुसऱ्या गाड्या आणतो लागलं तर. पण काय जे खुलासा असेल ना तो आम्हाला सांगा, आम्हाला द्या. आम्ही त्याच्यावर पुढे पाऊल उचलू आणि ते काम करू. जर तुमच्याकडनं नाही काही होत असाल तर बोला का. दादा मला एक सांगा, आता गॅसचे रेट एवढे वाढले तर आता तुम्ही सीटनी चालताय तर सीटचे रेट वाढायला पाहिजे का नाही? आणि जे देत नाही तर त्याच्यावर RTOनी काही कारवाई केली पाहिजे का नाही? म्हणजे आता
सीटचे रेट सर्व कोणी वाढून देत नाही आहे तुम्हाला, आणि तुम्हाला गॅस पण नाही पुरत आहे, एवढा महाग झाला आहे, तर काय बोलणं आहे तुमचं त्याच्यावर? सीटा म्हणजे बसतीच नाही, डायरेक्ट सीटा पुढे जाता. याच्यात आहे ना एक गोष्ट सांगतो मी, या गोष्टीमध्ये आहे ना सरकारची पण चुकी नाही आहे आणि रिक्षावाल्याची चुकी. रिक्षावाल्याची चुकी काय? एक्झाम्पल फॉर या काकांकडे जर CNG गाडी आहे ना, तर हे काका काय करताय, मी जर पॅसेंजरला सांगितलं ना बाबा 50 रुपये सीट शालीमारहून नाशिक रोडचं लागल, तर काकांची CNG गाडी, काका माझ्या मागे उभा राहतात आणि काका स्वतः म्हणतायत मी घेऊन जातो ना तुला 30 नाही, त्याच्या गाडीत कशाला बसतो 50 मध्ये? हा रिक्षावालाच गद्दार आहे. रिक्षावाला एकत्र होत नाही. आता इथं 4 लोक उभे राहिलेले आहेत, पण लाईनीत गाड्या किती आहेत? कमीत कमी 300 ते 400 गाड्या आहेत, पण सर्व आपल्या आपल्या गाडीत बसलेले. यांना काहीच घेणं देणं नाहीये. ज्याला बोलायचं तो बोलत राहा. जसं हे भाऊ जे बोलले की बाबा तुम्ही एक रेट ठेवा, जर एक रेट ठेवला ना तुम्ही, CNGचा रेट एक ठेवा, LPGचा एक रेट ठेवा, बरोबर. आता भविष्यामध्ये इलेक्ट्रिक गाडी येणार आहे, मग आम्ही इलेक्ट्रिक घ्यायच्या का? मग या गाड्या आम्ही घरी सडवायच्या का? या कवडे मॉलमध्ये विकून टाकायच्या का? भंगारमध्ये विकायच्या गाडी. भंगारमध्ये विकायच्या का? आज जर आमच्या नाशिकच्या कलेक्टर साहेबांनी, आमचे समाधान आयरे सरांनी जर आज त्यांच्याकडे निवेदन दिलेलं होतं, 2 महिन्यापासून निवेदन चालू होतं का याचा रेट एक फिक्स करा, ती मनमानी कारभार तो गो गॅसचा, त्याचा तर काय मनमानी कारभार चालू आहे तो बंद करा. त्याच्यावर त्यांनी वरती हात करून दिलेले कलेक्टर साहेबांनी, का त्यांनी डायरेक्ट सांगितले की ते मीटर वगैरे तुम्ही चेंज करा आणि तुम्ही रेट वाढवून घ्या, ते माझ्याकडे येणार नाही, तुम्ही परिवहन मंडळाला विचारून ते सगळं करून घ्या. असं नसतं साहेब. कलेक्टर साहेब, मी कलेक्टर साहेबांशी बोलतोय आता, डायरेक्ट आज सांगतोय, कलेक्टर साहेब तुम्ही गरिबातली माणसं असाल, गरीब माणसाला ओळखा, त्यांची मूलभूत गरजा ओळखा फक्त, एवढंच मी सांगतो. त्या मूलभूत गरजा खूप गरजेचे आहे, नाही तर माणूस मरून जाईल इथं. आमच्यासारखा रिक्षावाला मरून जाईल. आणि रिक्षा ही शहराची लाईफलाईन असते, एकदम छोटी धमनी असती, ती जर हॅक झाली तर पूर्ण संपू शकतं. आज हा रिक्षावाला तुम्ही तोडला, एक CNG तोडला, एक इलेक्ट्रिकमध्ये तोडला, एक LPG मध्ये तोडून ठेवला, म्हणजे 3 ग्रुप केले रिक्षावाल्यांचे. ते रिक्षावाले जर एकत्र झाले तर मग रिक्षाची पूर्ण लाईफलाईन बंद करू शकतो हा रिक्षावाला. बस एवढंच बोलायचं आहे. तुम्ही वरती हात करू नका साहेब, आमच्याकडे लक्ष द्या. आमची खूप बिकट परिस्थिती आहे. आणि आज जर आम्ही आज 1 वाजल्यात, 1:15 झालाय, तर 1 वाजत आलाय, आम्ही 1 वाजेपर्यंत आम्ही लाईनीत उभे, आम्हाला माहित नाही का आमचा नंबर येऊसर आम्हाला गॅस भेटतो का नाही, तरी आम्ही त्या आशेने उभं राहिलोय का उद्याकडे आमची घरामध्ये 6 वाजेपासून त्याच्यावर आम्ही भाकर नंबर आमची भाजणार आहे. उद्या आम्ही जेव्हा इथून निघू ना गॅस भरून, तेव्हा संध्याकाळी आमची भाकर तिथं भाजणार आहे घरामध्ये, नाही तर आम्हाला भीक मागायची वेळ येणार आहे. आणि जे मोठमोठे नेते मंडळी जे आहे आपल्याकडे, गंज आमदार आहे, 4 आमदार आहे नाशिकमध्ये, एकही आमदार अजूनपर्यंत आला नाही का काय विषय चालू आहे रिक्षावाल्यांचा, कोणी विचारत नाही. सगळे कुंभमेळ्यामध्ये व्यस्त झालेले. ठीक आहे तुम्ही नाही आले, पण कमीत कमी तुमचं जे सोशल मीडिया हँडल आहे तुम्ही फक्त हाय बाय साठीच वापरताय का? त्याच्यावर कमीत कमी एक पोस्ट तर टाका की रिक्षावाल्यांसोबत असं होतंय, ते आम्ही तुमच्या सोबत आहोत, तुम्ही लढाई लढा, जर काही प्रॉब्लेम आला तर आम्ही तुमच्या सोबत आहोत. समान रेट द्या, CNG ला जो रेट आहे तोच रेट आम्हाला द्या. एवढं बोलले ना पंप तरी आम्हाला चालू वाटेल ठेवा. की हा आमच्यासाठी आहे कोणी, 120 आमच्यासाठी नको, बोलताय, 80 आमच्याकडे नको, बघताय, 93 तर रुपये कोणी बोलायला CNG ला तयार नाही, CNG कोणीच द्या. बघायला तयार नाहीये. फक्त झालं तुमचं काम, तुम्ही तुमच्या रस्ते, आता आम्ही आमच्या रस्ते, पण आमचं तर काम मोकळं करून द्या. आम्हाला पण घर आहे, दार आहे, आम्ही जगायचं कसं, खायचं काय, कमवायचं काय, हा विचार करा थोडासा. आमचे पोरं शिकवायचे काय, आम्हाला बी आहे का नाही आता काही? हा माणूस तुम्हाला तुमच्यामुळं आम्ही काय हे करायचं? आमचे मुलं शिक्षण घेत आहे, म्हणजे आमचे मुलं गुन्हेगारी म्हणजे वयाच्यात असे टाकायचे का गुन्हेगारीमध्ये आम्ही? जायचे. त्यांचं शिक्षण कमी करायचं, इकडं लाईनीत वापस थांबायचं. लाईनीत मध्ये यायचं हा? का? आज आम्ही घर सोडून, आमच्या बायका पोरं सोडून आम्ही इकडं लाईनीत थांबलोय. उद्या आमच्या घरावर अत्याचार झाला, काय झालं, त्याला जिम्मेदार कोण? आता या काकांचं वय एवढं झालेलं आहे की यांनी आराम करायला पाहिजे. एक किडनी गेलेली त्यांची. त्यांची एक किडनी फेल असून ते आज रात्री 1 वाजता इथं गॅसच्या लाईनीमध्ये उभे आहेत का? त्यांच्याकडे पैसा आहे म्हणून उभे आहेत का? त्यांच्याकडे नाहीये त्याच्यामुळे ते इथं उभे आहेत लाईनीत उभं आहे ना. ना. त्याच्यानंतर या एवढा जो एरिया आहे, हा पूर्ण एरिया, या एरियाने आम्हाला खूप सपोर्ट या केला. एरियात continue. जेवढे लोक राहतात किशोर नगर, पाणी, चहा वगैरे सगळं आणून देतात. दिलनं एकदम स्वागत करतो. म्हणजे आम्ही आभारी आहोत, कारण यांनी ना आम्हाला प्रत्येक वेळेस प्रत्येक टायमाला विचारलं की कुणाला चहा पाहिजे, पाणी पाहिजे, आणि आमच्याकडनं काही आरडाओरडी झाली किंवा काही असं झगड्यासारखं झालं, कधी यांनी आमच्या तक्रार नाही केली पोलिसांकडनं. आम्हाला समजून घेतलं, रात्री बेरात्री आम्हाला खूप सहकार्य केलेलं आहे. आम्ही त्यामुळे त्यांचे ना आभारी राहू नेहमी किशोर नगरवाल्यांचे.